आज मातृदिन आहे। मातृदिन म्हणजे आता मुलं सगळेजण हॅपी मदर्स डे करतात। मदर्स डे म्हणजे आता ठीक आहे, त्यांच्या पद्धतीप्रमाणे ते मदर्स डे म्हणतात, आपण म्हणतो मातृदिन। पण तसं बघायला गेलं तर आई ह्या शब्दात किती प्रेम आहे, बरोबर आहे ना? तुम्हाला पण वाटतं ना? आई आई हे दोनच शब्द असे आहेत की ज्याच्यात काही नाही, त्याच्याच म्हणजे आई ह्या शब्दात सगळं आहे असं। तर मला पूर्वीची आठवण आली, म्हणजे आज मला खूप माझ्या आईची आठवण आली। आणि माझ्या आईला जाऊन 47 वर्ष झाली, तर मला आईची आठवण आली। आणि मला हेही आठवलं की शाळेत असताना ना नेहमी असा एक निबंध असायचा, माझी आई। म्हणजे जे कोणी मराठी मीडियममध्ये आहेत, इंग्लिश मीडियममध्ये पण असेल, फक्त ते आईच्या जागी मदर म्हणत असतील, तर माझी आई असा निबंध असायचा। आणि त्यावेळेला ना बहुतेक साऱ्या वर्गामध्ये ना सगळ्या मुलांचं पहिलं वाक्य हेच असायचं, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी। आणि मग त्याच्यापुढे तो निबंध सुरू व्हायचा। आणि दुसरं एक वाक्य होतं असं की हृदयाच्या मखमली पेटीत राहणारे दोनच शब्द आहेत आणि ते म्हणजे आई। म्हणजे आता ही वाक्य त्यावेळेला असं काही कोणी म्हणजे ही एकमेकाची बघून बघून सगळी लिहिलेली असतात, पण आई काय आहे हे फक्त आई नसल्यावर जाणवतं। आई असताना आपल्याला एवढं जाणवत नाही, पण आई म्हणजे काय हे आई नसल्यावर जाणवतं। तसंच मला असं वाटलं की आज तुमच्याजवळ बोलावं, तुमचेही काही अनुभव असतील मदर्स डेच्या निमित्ताने बोलावं म्हणून। तर एक मला वाचनात आज एक पोस्ट आली आणि ती खूप छान होती, मला आवडली, म्हणजे म्हणून मी तुमच्याबरोबर शेअर करते। की त्यांनी असं लिहिलं होतं की जिथे म्हणे भाकरीचे 4 तुकडे असतात, भाकरीच्या 4 तुकडे असतात आणि घरात माणसं असतात 5, तुकडे असतात 4, माणसं असतात 5, आणि त्यावेळेला जी म्हणते की आज मला भूक नाही किंवा आज माझं पोट भरलेलं आहे, मला आज पोट दुखते किंवा काही असं कारण सांगते, मला आज जेवायचं नाही, आणि ती म्हणजे आई। किती छान आहे ना? मला इतकं ते आवडलं ना की मला असं वाटलं की तुमच्याबरोबर हे शेअर करावं। तर आईला असे काही उपमा देऊ शकत नाही, आई म्हणजे सगळं काय आहे तिथे आई। ज्यांना आई आहे त्यांनी ते खूप भाग्यवान आहेत, आणि आता ज्यांची आई नाही आहे ते पण भाग्यवानच आहेत, त्यांना जर चांगली सुंदर आई अशी मिळालेली। आणि आईच्या आठवणी कधीही आपण हे विसरू शकत नाही, अशा आईच्या आठवणी असतात। तर त्या मातृदिनाच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा। ज्या आई आहेत, आजी आहेत, अशा सगळ्यांना, म्हणजे आजी जरी असेल तरी ती कोणाची तरी आईच असते ना, त्यामुळे आई, आजी, काकी, मामी जे कोणी आहेत त्यांना सगळ्यांना मातृदिनाच्या शुभेच्छा, हॅप्पी मदर्स डे। आणि त्यानिमित्ताने मी आज एक आमच्या घरामध्ये आज आम्ही बटाटे वडे आणि मँगो शिरा केला होता, त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला टाकणार आहे, म्हणजे ह्याच्या पुढे टाकणार आहे। तर पण मला थोडंसं मनातनं जे काही आईबद्दल बोलायचं होतं, तसं बोलण्यासारखं खूप आहे, पण व्हिडिओ खूप मोठा होईल आणि प्रत्येकाच्या मनात आपल्या आईबद्दल काही नाही काहीतरी असतंच, तसं म्हणजे मला खूप उफाळून आलेलं, त्यामुळे मी हे थोडंसं बोलले। आणि तुमच्या भावना काय आहेत ते तुम्ही पण सांगू शकता, असं काही नाही, तुम्ही मेसेज करून मला सांगा, आणि हे मला थोडंसं बोलायचं होतं। धन्यवाद। हाय, हॅलो, नमस्कार, मी अमरज्योती खेडकर। बटाट्या वड्यासाठी मी तुम्हाला हे दाखवते की म्हणजे आपण आलं लसूण वाटून, आलं लसूण मिरची कोथिंबीर असं कच्चं बटाट्यात घातलं की त्याला ना चांगली चव येत नाही, त्यामुळे मी असं, म्हणजे माझी बहीण आहे, तिचं केटरिंगचं होतं, तिने मला सांगितलं की तेलामध्ये थोडीशी मी उडदाची डाळ टाकली, हिंग टाकला, तुम्हाला पाहिजे असेल तर मोहरी टाका, मीठ टाकली नाही आहे, आणि त्याच्यामध्ये आलं लसूण मिरची कोथिंबीरीची पेस्ट टाकली आहे,
आणि ती चांगली तेलात परतून घेतल्यावर त्याच्यात मी जवळजवळ छोटे 2 कांदे टाकले आणि ते पण चांगले मी असे परतून घेतले. आणि आता ह्याला ना खमंगपणा आला आहे. ह्याच्यातच मीठ टाकलं आहे मी थोडंसं. आणि जर तुम्हाला पाहिजे असेल, आता काही जणांना आवडतं, काही जणांना आवडत नाही, पण जर थोडासा गरम मसाला ह्याच्यात टाकला ना तर त्या वड्याला खूप छान चव येते. मला ऑप्शनल आहे, पाहिजे तर टाका, नाही तर नका टाकू. पण हे सगळं असं तळून घ्यायचं, छान तळून, म्हणजे तळायचं नाही, परतून घ्यायचं तेलामध्ये छान. आणि मग ते आपण जे वड्याचं सारण करतो किंवा जे काय आपण वडे बटाटे हे करतो ते बघा. आता मध्ये आम्ही असं हे करून ठेवले, ह्याच्यामध्ये हे टाकणार सगळं केलेलं आलं लसूण मिरची कोथिंबीर परतलेलं. आणि मग ते सगळ्या बटाट्याला चोळणार. आणि थोडीशी हळद टाकली आहे मी. हळद कोणाला पाहिजे तर टाका, नाही तर नका टाकू, काही लोक नाही टाकत. तर हे असं एक मला सांगायचं एवढंच आहे की हे असं तळून घेतलं ना, तळून म्हणजे परतून घेतलं ना तेलावर छान, की खमंगपणा येतो. तुम्ही एकदा करून बघा. हे बघा, आता मी सगळं म्हणजे हे होते बटाटे उकडलेले होते, त्याच्यामध्ये सगळं ते मिश्रण घालून असे मी गोळे करून ठेवलेले आहेत. आणि बटाटे वडे तळण्यासाठी इथे डाळीचं पीठ घेतले, त्याच्यातनं 2 चमचे तांदळाचं पीठ टाकले आणि मीठ आणि लाल मिरची पावडर टाकली आणि एक चिमूटभर खायचा सोडा टाकायचा. त्याच्यावर थोडंसं गरम तेल टाकायचं, बस. बाकी याच्यात हळद वगैरे टाकायची नाही, कारण का हळद टाकली ना का पिवळसर वडे होतात. हे फक्त लाल मिरची पावडर टाकायची. त्यात कश्मीरी मिरची पावडर टाकली तर खूपच छान वड्याचा असा रंग वरून लाल लाल येतो. तर आता मी हे पीठ भिजवते आणि मग तुम्हाला दाखवते. वडे तळताना आहे ना, मी पिठामध्ये असा वडा टाकते आणि तो असा, माझ्याकडे एक खोलगट चमचा आहे, तर चमच्यानी मी एक्झॉस्ट चालू होता त्यामुळे आवाज येत होता, तर चमच्यानी मी असा तेलात सोडते, म्हणजे नीट जातो आणि आपले हात पण खराब होत नाही आणि वडा पण म्हणजे पीठ पण सगळीकडे नीट लागतं. हे बघा, मी आज मँगो शिरा करते, त्याच्यामुळे आंब्याचा रस घेतला आहे. 1 वाटी मी रवा घेतला आहे, 2 चमचे तूप घालून त्याच्यात छान मी असा गुलाबी भाजून घेतला आहे. अर्धी वाटी साखर घेतली आहे, कारण आंबा गोड आहे. आणि 2 वाट्या पाणी घेतले. आता रवा चांगला आपला भाजून झालेला आहे, एकदम गुलाबी झाला आहे बघा. आणि त्याच्यात मी आता हे पाणी टाकते थोडं थोडं. आता पाण्यामध्ये चांगला ते फुलून घ्यायचा रवा. रवा आता आपला खूप छान फुललेला आहे. हे बघा, छान मोकळा झाला आहे, म्हणजे मऊ झाला आहे चांगला. आता ह्याच्यात मी आंब्याचा रस टाकते 1 वाटी. रंग किती छान आला आहे बघा. हा पुसचा आंबा आहे. आता हा थोडा वेळ झाकण ठेवून आपण त्याला तो रस त्याच्यामध्ये मुरून द्यायचा. थोडा वेळ मी त्याला आता झाकण ठेवते. हे बघा, आता आंब्याचा रस टाकल्यावर जरासा त्याच्यात मुरला आहे चांगला रस. आता ह्याच्यामध्ये मी साखर टाकते. आंबा गोड असल्यामुळे मी 1 वाटीला अर्धी वाटीच साखर टाकते, जास्त साखर घालत नाही आहे, नाही तर खूप गोड गोड लागेल. आता ह्याला एक चांगली वाफ काढायची आहे आपल्याला आणि मग वेलची पावडर थोडीशी टाकायची. वेलची पावडर टाकायची ते तुमच्या ह्याच्यावर आहे, कारण आंब्याचा जर स्वाद पाहिजे असेल तर मग वेलची पावडर नाही टाकली तरी चालते. आता मी ह्याच्यावर झाकण ठेवून थोडी एक चांगली वाफ काढते. आपला मँगो शिरा म्हणजे आंब्याचा शिरा तयार आहे. त्याच्याबरोबर बटाटे वडे, खोबऱ्याची चटणी, चिंचगुळाची चटणी आणि टोमॅटो सॉस. आणि ज्याला म्हणजे आमच्या घरात ज्याला पाहिजे तो ब्रेड घेईल. असा हा आजचा मेनू.